खुनाचा खोटा आरोप करून मीडिया करणार अटॅक। तर या मीडियापासून ईश्वरी अर्णवला वाचवणार आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन ईश्वरी तिच्या आईला सुद्धा निर्दोष ठरवणार। तर आता नेमकं हे कसं घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता शलाका नावाची एक महिला सात्विक फॅशन मध्ये काम करत असते आणि तिचा मर्डर झालेला असतो आणि त्या मर्डरचा आरोप अर्णववर मीडियाने घातलेला असतो। आता अर्णवचा यामध्ये काहीही दोष नसतो, हे सगळं काही ईश्वरी पटवून देत असते। आता अर्णवला नको नको त्या शब्दांमध्ये मीडिया आणि सोबत असलेल्या महिला बोलत असतात। ईश्वरी मात्र आता शांतच असते। काही महिला आता पुढे येऊन अर्णवला वाटेल तसे बोलायला लागतात। आता मात्र अर्णवचा प्रमाणाबाहेर अपमान होत आहे पाहून ईश्वरी पुढे येते आणि मीडियाला म्हणत असते, तुम्ही वाटेल ते आरोप या अर्णव सरांवर नाही करू शकत। तुमच्याकडे काय पुरावा आहे की सरांनीच हा खून केला आहे किंवा सात्विक फॅशनचा यामध्ये काही दोष आहे? काय पुरावा आहे तुमच्याकडे? त्यानंतर त्यामधीलच एक पत्रकार म्हणत असतात, तुम्ही नको त्या गोष्टी सांगून आमचा मार्ग भटकवू शकत नाही। सात्विक फॅशन मध्ये महिला सुरक्षित नाहीयेत हे सिद्ध झालं आहे। आता मीडियावाली इकडे खूपच चिडलेले असतात। तिकडे राकेशचं अर्णव आणि ईश्वरीच्या रूम मध्ये मोबाईल शोधायचं सुरूच असतं। या राकेशचा सगळा पुरावा त्या मोबाईल मध्येच असतो, म्हणून राकेश खोलीतील सगळा पसारा अस्ताव्यस्त करूनच तो मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो मोबाईल सापडतच नसतो। आता इकडे मीडियापैकी एक महिला हाताला काळं फासून अर्णवच्या तोंडाला फासण्यासाठी पुढे येत असते। पुढे येऊन अर्णवच्या तोंडाला ते काळं फासणार इतक्यातच ईश्वरी तिचा हात गपकन धरते आणि त्या बाईला म्हणते, अर्णव सरांना हात लावायचा अजिबात धाडस करायचं नाही आणि माझ्या नवऱ्यावर केलेले खोटे आरोप मी कदापिही सहन करणार नाही। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा आणि मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या आणि मगच सरांवर आरोप करा। आता मीडियावाले म्हणतात, तुम्ही पुराव्यांशिवाय कोणतीही गोष्ट आम्हाला सांगून चुकीचं ठरवू शकत नाही। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, तुम्हाला पुरावाच हवा आहे ना, तर पुरावा माझ्याकडे आहे, मी सांगते ते नीट ऐका फक्त तुम्ही। आता मीडियावाले आलेले असतात, तिथे सात्विक फॅशन मधील महिला कामगार सुद्धा आलेल्या असतात। आता ईश्वरी पहिल्यांदा त्या महिला कामगारांना पुढे बोलवते आणि त्यांना म्हणते, तुम्हाला सात्विक फॅशन मध्ये कशी वागणूक मिळते तुम्ही मीडियाला न घाबरता सांगा, अगदी खरं खरं सांगा। त्यावेळेला तिथे आलेल्या 3-4 महिला असतात, त्या सुद्धा अर्णवची स्तुती करतात आणि म्हणतात, अर्णव सर आम्हाला बहिणीप्रमाणे वागणूक देतात आणि आम्हाला तर सात्विक फॅशन आमचं कुटुंब वाटतं आणि कुटुंब प्रमुख म्हणून अर्णव सर आमच्यासाठी वाटतात। त्यावेळेला आता मीडिया थोडीशी शांत होते। आता ईश्वरी पुन्हा मीडियाला शांत बसवण्यासाठी शलाकाविषयी सांगायला सुरू करते। आता ईश्वरी म्हणते, अर्णव सरांच्या कंपनीविषयी मला काहीही माहित नव्हतं, पण जेव्हापासून मी त्यांच्या कंपनीमध्ये पीए म्हणून काम करत आहे तेव्हापासून त्या कंपनीत काय चालू आहे, महिलांना कशी वागणूक मिळते ते सगळं काही मला माहित आहे आणि त्या कंपनीचे नियम सुद्धा सगळे मला माहित आहे। तर तुम्हाला माहित नसेल म्हणून मी सांगते तुम्हाला, शलाका माझी चांगली मैत्रीण होती आणि तिच्या नवऱ्याने तिला फसवलं होतं, तिच्या नवऱ्याने तिला सोडलं होतं, तिचा खूपच छळ केला होता, तिचं घर दागिने सगळं काही त्याने लुबाडून तो पळून गेला होता आणि ती नवऱ्याच्या शोधामध्येच सात्विक फॅशन पर्यंत पोहोचली होती आणि अर्णव सरांनी तिला आधार देऊन कंपनीमध्ये काम सुद्धा दिलं होतं आणि तिला बहिणीप्रमाणे वागणूक सुद्धा मिळत होती, हे मला माहित आहे। आणि शलाका माझी जवळची मैत्रीण होती आणि ती अचानक एक दिवस ऑफिसला आलीच नाही, म्हणून तिला मी मेसेज केला की तू का आली नाहीस। त्यावेळेला तिने मला मेसेज केला होता की माझ्या नवऱ्याने मला स्वीकारला आहे म्हणूनच मी गावी आली आहे। त्यावेळेला ईश्वरी सांगत असते, माझ्या मैत्रिणीचं आता सगळं काही व्यवस्थित झालं आहे म्हणून मी सुद्धा खूप खुश होते, पण काही दिवसांनी तिची बॉडी मिळाल्यानंतर आम्ही तर हादरूनच गेलो होतो। आम्हाला तर विश्वासच पटत नव्हता की शलाकाचा खून झाला आहे। शलाका गेली याचं दुःख आम्हा दोघांना खूपच जास्त झालं होतं, कारण आम्ही तिच्याशी असेच वागत होतो, ती माझी जवळची मैत्रीण होती। आता मीडियावाले तरीही ईश्वरीचं काहीही ऐकायला तयार नसतात। ते म्हणत असतात, तुम्ही तुमच्या मनाच्या गोष्टी सांगून आम्हाला भटकवण्याचा प्रयत्न करत आहात। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, तुम्हाला आणखी पुराव्यांची गरज आहे का? त्यावेळेला ईश्वरी आता सात्विक फॅशनचे सगळे नियमांचा कागद मीडियाच्या हातात देते। त्यावेळेला मीडियामधील लोक म्हणतात, या नियमांचा आम्ही काय करू, हे नियम तर कंपनीचे आहेत आणि याच्याशी शलाकाच्या मर्डरचा काय संबंध आहे बरं? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, संबंध का नाही, संबंध आहे।
त्या नियमांमध्ये असंच लिहिलं आहे की 6च्या पुढे कोणतीही महिला कामगार ऑफिसमध्ये थांबणार नाही, घरी निघून जातील आणि घरी जाण्यासाठी महिलांसाठी फ्री बसेसची सोय सुद्धा सात्विक फॅशनने केलेली आहे. अशी सोय कोणत्या दुसऱ्या ऑफिसमध्ये तुम्ही बघितली आहे का? त्यावेळेला आता मीडिया शांतच राहते. आता ईश्वरी म्हणते त्या नियमांमध्ये असं सुद्धा लिहिलं आहे. आता ईश्वरी म्हणते जी बाई गरोदर आहे, जी बाई आई झाली आहे, तिला वर्षभर भर पगारी रजा सात्विक फॅशन देतं आणि ज्या महिलांचं लहान मुलं आहे त्या लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी सात्विक फॅशनने घेतली आहे. कारण महिला कामगार स्वतःच्या मुलाला सांभाळतील आणि कंपनीमध्ये काम सुद्धा करू शकतील. इतका विचार फक्त सात्विक फॅशनच करतं. त्यानंतर ईश्वरी सांगत असते महिलांच्या मासिक पाळीच्या 3 दिवसांमध्ये जो त्रास होतो याचा विचार फक्त सात्विक फॅशन करून 3 दिवसाची भर पगारी रजा सुद्धा दिली आहे. आता बोला, अशा या महिलांचा विचार करणारी दुसरी कोणती कंपनी तुम्ही बघितली आहे का? त्यावेळेला आता मीडिया शांतच बसते. ज्या दिवशी शलाकाचा खून झाला त्या दिवशी ती ऑफिसलाच आली नव्हती आणि तिच्या नवऱ्यानेच तिचं काही केलं नसेल. कशावरून? तुम्ही डायरेक्ट अर्णव सरांचं नाव कसं काय घेता बरं? तुम्ही माहिती पूर्ण मिळवा आणि मगच एखाद्यावर एवढा मोठा आरोप करा. सात्विक फॅशनमध्ये ती खूप आनंदाने काम करायची आणि तिच्याविषयी कोणतीच तक्रार तुमच्या कानी पडणार नाही. तुम्ही चौकशी करा आणि मगच पुन्हा अर्णव सरांच्या तोंडाला काळं फासायला या किंवा अटक करायला या. आता ईश्वरी अशी बोलत आहे पाहून अर्णव शांतच उभा असतो आणि आजींच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आता ईश्वरी तर अर्णवच्या बाजूने बोलत असतेच, त्याचबरोबर सात्विक फॅशन मधील सगळेच कामगार अर्णवच्याच बाजूने बोलत असतात. आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अनाथ आहेत म्हणून कित्येक अनाथ मुलांची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. अनाथ आश्रम मध्ये जाऊन स्वतः जातीने लक्ष घालून त्यांना मदत सुद्धा ते करतात. आणि तुम्ही मीडियावाले फक्त कंपनीचा मालक नाही तर माणूस म्हणून त्यांच्याकडे पहा. आता इतकं काही सांगितल्यानंतर मीडियावाले शांतच होतात. आता ईश्वरी म्हणते एवढं तुमच्यासाठी पुरेसं आहे की अजून काही तुमचे प्रश्न आहेत? त्यानंतर मीडियावाल्यांना एकही प्रश्न उरत नाही. आता ते गुपचूप खाली मान करतात आणि तेथून निघून जातात. आता ते निघून गेल्यानंतर ईश्वरीला आजी पुढे येऊन शाबासकी देतात. आता मीडियावाले गेल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी फक्त बाहेर थांबलेले असतात आणि बाकीचे घरचे आत घरामध्ये निघून गेलेले असतात. तेवढ्यातच ईश्वरीची आई तेथे येते. ईश्वरीची आई खूपच घाबरत येते आणि अर्णवला म्हणत असते अर्णव काय झालं? ईश्वरी काय झालं? मी न्यूज बघितली, काय मॅटर आहे हा? अर्णववर सगळेजण खोटे आरोप का करत आहेत बरं? आता मात्र ईश्वरी याच सिच्युएशनचा फायदा घेत आईला म्हणते अगं आई, जसे तुझ्यावर खोटे आरोप मीडियाने केले तसेच अर्णव सरांवर खोटे आरोप आज होत आहेत. आता ईश्वरी अर्णवकडे बघतच म्हणत असते कधी कधी आपण चुकीचे नसतो पण हे मीडियावाले आपल्याला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. जसं आई तुझ्या बाबतीत घडलं, अगदी एका क्षणाचा व्हिडिओ त्यांनी केला आणि टीव्हीवर दाखवला आणि तुझी बदनामी केली. त्यावेळेला तू काहीच करू शकली नाहीस. पण अर्णव सरांच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. त्यांच्यावरचा हा खोटा आरोप मी कायमचा पुसणार आहे. आता मात्र ईश्वरीचं बोलणं अर्णव लक्ष देऊन ऐकत असतो आणि अर्णवच्या बरोबर लक्षात येतं की मीडियावाले चांगल्या माणसावर सुद्धा खोटे आरोप करू शकतात. आता अर्णव म्हणतो मिस इंदोर तू बोलत आहेस ते अगदी बरोबर आहे. आज शलाकाच्या खुनापाठीमागे माझं काहीही दोष नाहीये. मला माहीत सुद्धा नाहीये तिच्या बाबतीत हे कसं घडलं. तरी सुद्धा मीडियाने आज माझी बदनामी केली, सात्विक फॅशनवर खोटा आरोप घातला आणि मी यामध्ये अडकता तुझ्यामुळे राहिलो. त्यावेळेला आता ईश्वरीच्या आईकडे बघतच अर्णव म्हणत असतो कदाचित आईंच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं असेल. आता हे ऐकून ईश्वरीच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आता ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्हाला मी निर्दोष ठरवणारच आहे पण माझ्या आईला सुद्धा पुराव्यासहित निर्दोष ठरवणार आहे. आता मात्र अर्णव शांतच होतो. आता ईश्वरीने ते चांगलीच बाजी मारलेली असते आणि अर्णवच्या मनामध्ये चांगलं स्थान मिळवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो तुही रे माझा मितवा मालिकेमध्ये या राकेशचं सत्य लवकरच समोर येणार आहे आणि ईश्वरी सुद्धा तिच्या आईला निर्दोष ठरवण्यासाठी पुरावा सुद्धा अर्णव समोर आणणार आहे. तर पुढील भाग पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. हा रिव्ह्यूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.